नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओच्या जबरदस्त अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। यवतमाळातील नवरात्रीची सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यवतमाळातील आपण आलेलो आहोत बालाजी चौकामध्ये। इथे पुष्कळ काम झालेले आहे। यानंतर आपण आलेलो आहोत यवतमाळातील प्रसिद्ध छोटी गुजरीमध्ये। येथे दरवर्षी सुंदर असे डेकोरेशनचे काम केले जाते। यावर्षी सुंदर असे पांढऱ्या कलरचे एक मंदिर बांधलेले आहे। याचे पुष्कळ काम झालेले आहे। आतमध्ये पण पुष्कळ काम झालेले आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील संकटमोचन रोडवर। सुंदर असे इथे मंदिर बांधलेले आहे। दरवर्षी इथे सुंदर असे डेकोरेशन केले जाते। आतमधले पण पुष्कळ काम इथे झालेले आहे। यानंतर आपण आलेलो आहोत यवतमाळातील शिवाजी गार्डन जवळ। इथे सुंदर असे निळ्या कलरचे मंदिर बांधलेले आहे। दरवर्षी इथे नवीन डेकोरेशनचे काम केले जाते। यानंतर आपण यवतमाळातील आर्णी रोडवर आलेलो आहोत। हे ठिकाण आहे सरस्वती नगर। अतिशय सुंदर अशी दगडाची गुफा इथे बांधण्यात आलेली आहे। हे ठिकाण आहे सरस्वती नगर, जे आर्णी रोडवरच आहे। आतमध्ये सुंदर अशी गुफा बांधलेली आहे। यानंतर आपण यवतमाळातील प्रसिद्ध ठिकाण अजून राणा प्रताप नगर पण आहे। येथे दरवर्षी सुंदर असे डेकोरेशनचे काम केले जाते। आतमध्ये पण पुष्कळ काम बाकी आहे। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ बनवायला मला पुष्कळ मेहनत लागली। तर मित्रांनो, आपण एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे यवतमाळातील वडगाव ही देवी बघण्यासाठी यवतमाळातील आजूबाजूचे खेडेगावातील पुष्कळ लोक येथे येतात व दरवर्षी येथे सुंदर असे डेकोरेशनचे काम केले जाते। डेकोरेशनचे काम पुष्कळ झालेले आहे। वर रामाची एक मूर्ती बसवलेली आहे व आतमध्ये जायला तुम्हाला बाजूला येथे रस्ता दिसेल व येथे सुंदर देवी बसवल्या जाईल। आतमध्ये खूप सुंदर असे डेकोरेशनचे काम केलेले आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत यवतमाळ येथे दर्डानगरमध्ये। पावसाळ्याचे ठिकाण असल्यामुळे थोडे काळपट व्हिडिओ दिसत आहे। सुंदर असे इथे मंदिर बांधलेले आहे। यानंतरचे ठिकाण आहे यवतमाळातील प्रसिद्ध जय हिंद चौकामधले। यावर्षी नवीन काहीतरी एक सुंदर असे डेकोरेशन इथे दिसत आहे लाल रंगामध्ये। आतमध्ये बघूया, सुंदर असे डेकोरेशनचे काम आतमध्ये पण सुरू आहे। आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत यवतमाळातील स्टेट बँक चौकामध्ये। येथे सुंदर असे पिवळ्या रंगाचे मंदिर बांधलेले आहे। आतमध्ये पण सुंदर असे काम सुरू आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका, कारण हा व्हिडिओ बाकी लोकांना पण बघायला मिळेल. आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील विठ्ठलवाडीमध्ये. विठ्ठलवाडीमध्ये पुष्कळ काम बाकी आहे, याची नवीन अपडेट आपण बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.